त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आपण ही मागणी केली पाहिजे. ही मागणी करत असताना सर्व मराठा असतील, ओबीसी असतील, दलित असतील, आदिवासी असतील, कुणी असतील आमदार, या सगळ्यांकडे त्या मतदारसंघातील लोकांनी हजारो लाखोच्या संख्येनं बाहेर पडून जायचं आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत हा जो सगळे सोयऱ्यांचा जो काही मसुदा पाठवलेला आहे त्याच्यावर लाखो हरकती ज्या आहेत या सगळ्यांच्या आमच्या वतीनं जे आहे आम्ही दाखल करणार आहोत. 3 फेब्रुवारीला अहमदनगरला जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्याला सुद्धा सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी हजर राहावं अशी मी विनंती करतो आहे. या ओबीसी समाजामध्ये, भटक्यांमुक्त समाजामध्ये अनेक विचारवंत आहेत, अनेक लेखक आहेत, अनेक वकील आहेत, अनेक वक्ते आहेत. या सगळ्यांनी या आमच्या कामामध्ये, आमच्या या आंदोलनाला सहकार्य करावं. वकील असतील त्यांनी कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं जे आहे पूर्णपणे शक्तीनं कोर्टात उभं राहून ओबीसीवरचा अन्याय कसा होतो हे कोर्टाला आपण पटवून दिलं पाहिजे. आणि त्यासाठी ज्या केसेस करायच्या आहेत तिथे शेकडोच्या संख्येनं जे आहेत त्या वकिलांनी सुद्धा आलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी त्या वकिलांना संपर्क साधला पाहिजे. ज्यांना ज्यांना जे जे काही सहकार्य करता येईल त्या पद्धतीनं जे आहे आंदोलनाला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. नंतर हा विचार सुरू आहे अजून, त्याचं जे आहे फायनल जे आहे तारखा किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिटेलिंग जे आहे आता आम्ही करतो आहे. आणि ते म्हणजे महाराष्ट्र यात्रा ओबीसीची हे आपण काढतो, ओबीसी एल्गारची महाराष्ट्र यात्रा. त्याची सुरुवात अर्थातच मराठवाड्यातूनच होईल आणि त्याची तपशील जो आहे आता लवकरच जो आहे जाहीर करण्यात येईल. आणि या राज्यामध्ये ओबीसी भटक्यांमुक्त समाज हा 54% आहे. पण त्याचबरोबर माझी विनंती, जी शेड्यूल कास्ट आहे, दलित, जी शेड्यूल ट्राईब आहे, आदिवासी आणि इतर समाजाचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे आक्रमण जे आहे झुंडशाहीचं आक्रमण आहे. ते आज ओबीसीवर होत आहे, उद्या कुणावरही ते होऊ शकेल. याचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि या आमच्या प्रतिकार आंदोलनाला जे आहे साथ द्या असे आम्ही सगळ्यांच्या वतीनं त्या ओबीसी बांधवांना, भगिनी, मातांना साथ घालतो आहोत, विनंती करतो आहोत. चलो हिंदी करेंगे. देखिए आज जो है गए 3 महीने से, अरे ठीक है, कल 3 महीने हुए हैं जो आंदोलन मराठा समाज के कुछ लीडरान जो है उन्होंने शुरू किया है. पहले तो सिर्फ कहा था कि भाई निजाम शाही में जो हमारे कुछ नाम जो है कुंडी करके है तो उसकी खोज की जाए और हमको आरक्षण दिया जाए. सरकार ने उसको मान्यता दी तो एक कदम और आगे बढ़ा. पूरे जो मराठवाड़ा में जितने भी मराठा है उनको कुंडी सर्टिफिकेट दिया जाए और ओबीसी में लिया जाए. फिर कहा गया कि पूरे महाराष्ट्र में जो है जितने मराठा लोग हैं उनको कुंडी सर्टिफिकेट दिया जाए. फिर कहा गया कि हमको जो आरक्षण चाहिए वो ओबीसी में ही चाहिए. हालांकि ये आरक्षण महाराष्ट्र में 4 पिछले जो आयोग हुए उन्होंने उसको नकारा है. इतना ही नहीं, सुप्रीम कोर्ट ने भी ये मांग को जो है मंजूरी नहीं दी. इसके बावजूद जो है कई लोग, कई जो है फॉर्मर जस्टिस है,
कई उनकी कमेटी की गई, कई जो आयोग था उनके जो ओबीसी के सदस्य जो है वो उन्होंने इस्तीफा देने के लिए उनको मजबूर किया गया। फिर वहां ऐसे लोग लाए गए और यही प्रोग्राम दिया गया कि मराठा समाज को जो है आरक्षण देना है और अलग 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 रास्ते जो है अपनाए गए। एक तरफ से जो है कुनवी सर्टिफिकेट 54 लाख लोग अब कहते हैं, 54 कोई कहता है कि 57 लाख लोग इनकी जो है खोज हुई है और उनके जो भी जो फैमिली मेंबर्स है या लंबे तक उनको भी जो है वो कुनवी सर्टिफिकेट दिया जाएगा और वो सारे जो है ओबीसी में आ जाएंगे। मतलब करोड़ों की संख्या में अब इतने लोग आते हैं तो जो ओरिजिनल जो ओबीसी है, जो भटका है, जीजेएनटी जो है, इन सब का जो आरक्षण जो है खत्म हो जाएगा। तो सिर्फ पॉलिटिकल आरक्षण खत्म होता है ये नहीं है, जो नौकरियां है, शिक्षा है, एजुकेशन है, ये सब आरक्षण जो है ओबीसी का खत्म हो रहा है।